श्री स्वामी समर्थ. आता सगळ्यांना स्वामी सेवेत असताना हा प्रश्न पडतो की स्वामींच्या माळेमध्ये 108 मणीच का आहेत, त्या 108 मंत्राचं महत्त्व काय आहे. तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत तेच सांगणार आहे. तर 108 का महत्त्वाचा आहे, तर 108 हा एकदम पवित्र अंक मानला जातो. हिंदू परंपरेत ध्यान, जप आणि साधनेसाठी याचा उपयोग केला जातो. तर 1 म्हणजे परमात्मा, 0 म्हणजे शून्यता, अहंकाराचा त्याग आणि 8 म्हणजे अनंतत्व. म्हणजे थोडक्यात काय, स्वतःचा अहंकार सोडून परमेश्वराशी एकरूप होणे. तर 108 म्हणजे अहंकार सोडून परमेश्वराशी एकरूप होणे. तर 108 जप केल्याने काय फायदे होतात, तर मन एकाग्र आणि शांत होतं, नकारात्मक विचार निघून जातात, चिंता भीती हळूहळू कमी होऊन जाते, नाम सतत घेतल्यामुळे अजून श्रद्धा वाढते आपली, आणि रोज 108 माळेचा जप केल्याने सवय आणि शिस्त सुद्धा लागते. तर जप माळेचे महत्त्व काय आहे, तर माळेमुळे जप पूर्ण झालं याची पण खात्री होते आणि बोटे माळ फिरवतात पण मन मात्र नामावरच राहते. माळ म्हणजे मनाला दिलेला एक शिस्तबद्ध आधार आहे. स्वामी समर्थ नामजप करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळा करावा. जप करताना गती आपली एकदम हळू असावी. प्रत्येक नामात स्वामींची आठवण ठेवायची. करायचे म्हणून करायचं नाही, प्रत्येक नामामध्ये स्वामी सेवा आपल्याकडून होते की नाही ह्याची पण काळजी घ्यायची. घाई नाही केली पाहिजे, ह्याच्यामध्ये भावना महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की जर कधी वेळ नसेल आमच्याकडे तर काय. तर वेळ नसेल तर 11, 21 किंवा फक्त एक वेळ जप केला तरी चालतो. संख्या नाही, इथे श्रद्धा महत्वाची असते आणि हेच स्वामी समर्थांचे तत्व असते. श्री स्वामी समर्थ.